नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण खोटे आरोप राया आणि मंजिरीवरती लावणाऱ्या मिहीरचं खरं रूप नानाजीजीसमोर आलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता राया अंगणात तिथे बाहेरच पडलेला असतो. आता मात्र रायाला शुद्ध आलेली असते, पण रायाच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याचं डोकं जरा दुखत असतं. राया आता डोळे उघडताच आपला हात असा डोक्याला लावू लागतो. मला कोणी मारलं होतं? त्याला लगेच आता मिसफायर बरोबर बोलणं आठवतं. राया मिसफायरला म्हणालेलं असतो, मिसफायर तूच राणी हे सत्य मला समजलंय. त्या क्षणाला आता रायाच्या डोक्यात कोणीतरी वार केलेला असतो आणि आता जो कोणी वार केलेला आहे तो मिहीरच आहे हे रायाला मात्र दिसलेलं असतं. तेव्हा राया लगेच आता उठून बसतो आणि म्हणू लागतो, याचा अर्थ मिसफायर आणि मिहीर मिळालेले आहे का? मिसफायरने मला मारलं? तिने असं का केलं असेल? नाही नाही नाही, माझी मिसफायर असं करू शकत नाही. पण ती कुठे गेली? ती मिहीरला भेटण्यासाठी गेली होती ना? मग तो मिहीर तिला कुठे घेऊन गेला असेल? काय चालू आहे त्या दोघांमध्ये? काहीच कळायचा मार्ग नाही आहे. पण माझी मिसफायर मला मारू शकत नाही आहे. नक्कीच ती कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकली तर नसेल ना? मिसफायर कुठल्या संकटात आहे का? याची चाहूल मात्र राहायला लागलेली असते. नाही नाही, मला काहीही करून मिसफायरची मदत करावीच लागेल असे म्हणत आता धावतच राया तिकडनं गावात मिसफायरला शोधण्यासाठी निघालेला असतो. तर इकडे घरात जीजी आपलं काम आवरत असते. त्याच वेळेस आता दरवाजातनं धावतच मिहीर येतो. जीजी जीजी असे ओरडतच मिहीर हॉलमध्ये येतात. जीजी धावत येते. काय रे मिहीर, काय झालं? आता मिहीरच्या डोक्याला तोंडाला खूपच जखम झालेली असते. जणू काही त्याला खूपच कोणीतरी मारले. अशा अवस्थेत आता हा खोटारडा मिहीर घरी आलेला असतो. तेव्हा जीजी म्हणू लागते, मिहीर अरे बाळा, हे काय झालं? तुला कोणी मारलं? तुझी ही अवस्था कोणी केली? धर बरं पाणी पे. त्यावर लगेच आता मिहीर पाणी पितो आणि मला लागतो, जीजी आता तुला काय सांगू, ही माझी अवस्था करणारा तो रायाचे. रायाने मला मारलंय. कसा बसा सुटून आलोय मी. त्यावर लगेच जीजी म्हणू लागते, काय रायाने? नाही नाही, राया कशाला मारेल मिहीर तुला? उगाच तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. त्यावर मिहीर लागतो, जीजी अगं मी खरं सांगतोय, त्या राया आणि मंजिरीने माझी ही अवस्था केली. तेव्हा जीजी म्हणू लागते, मंजिरी? मंजिरी पण होती का? त्यावर मिहीर म्हणू लागतो, हो, मंजिरी आणि मी दोघे बाहेर चाललो होतो. तेवढ्यात तो राया आला. मंजिरी माझी बायको आहे म्हणून मला खूप मारलं ग जीजी, आणि मला सगळं खरं खरं सांगून मोकळे झाले. माझं आणि त्या मंजिरीचं खोटं लग्न लावलं गेलं आहे, हे सगळं खोटं आहे. आणि तो राया त्या मंजिरीचा खरा नवरा आहे आणि हे सगळं तुझ्या सांगण्यावर न करत होते ते, हे बी सांगितलं आहे. मग जीजी आता तूच सांग, मी कुणावरती विश्वास ठेवू? जीजी बोल ना. त्यावर जीजी आता मिहीरजवळ येते आणि मला लागते, मिहीर हे खरं आहे बरं का, मीच त्यांना हे खोटं लग्न करा असं सांगितलं होतं. कारण ते दोघे नवरा बायको आहेत रे, आणि तुझी स्मृती परत येण्यासाठी मी हे सगळं करायला लावलं. दुसरं काहीच नाही. तुला सगळं आठवावं, तू पहिल्यासारखं आमच्याशी वागावं म्हणून हे सगळं केलं रे. त्यावर लगेच आता मिहीर म्हणू लागतो, पण जीजी त्यामुळे त्या रायाने माझी काय अवस्था केली बघतेस ना. त्यावर जीजी म्हणू लागते, पण मंजिरी होती ना तिकडे. अरे आपली मंजिरी खूप चांगली आहे रे, ती असं नाही होऊ देणार. ती काही बोलली नाही का? त्यावर मिहीर म्हणू लागतो, ती मंजिरी पण तसलीच आहे, त्या रायाबरोबर मिळालेली. पण जीजी मला सगळं आठवलं आहे, आता मला सगळं काही आठवलं आहे. तेव्हा जीजी खूपच खुश होते. खरंच मिहीर तुला सगळं आठवलं आहे? तेव्हा मिहीर म्हणू लागतो, हो जीजी, इथे हॉलमध्ये, इथे लग्नाच्या दिवशी मी उभा होतो. ते लोक आले होते, मला ओढत इकडनं घेऊन गेले. मला सगळं आठवतं आहे. आणि त्यानंतर हळदीच्या दिवशी इकडे या बाजूला मी उभा होतो, तिथे तू आली जीजी, मला घट्ट मिठी मारली, माझ्या तोंडावरनं हात फिरवत मला म्हणाली, यशस्वी हो, मोठा हो, तुला हवं ते सगळं मिळू दे, हो ना जीजी? तेव्हा जीजी म्हणू लागते, हो रे मिहीर, तुला सगळं आठवतं आहे. त्यावर लगेच मिहीर म्हणू लागतो, मग जीजी तुला एक आठवतं का गं? मी इथे माझी काळ्या रंगाची एक बॅग सोडून गेलो होतो. ती बॅग कुठे, तुला आठवतं आहे? तेव्हा जीजी म्हणू लागते, काळ्या रंगाची बॅग? आठवते की. अरे तीच बॅग मंजिरी घेऊन गेली ना, तीच होती. त्यावर आता मिहीरला राग येतो, कारण ती बॅग होती तर खरी तीच, पण ती रिकामी होती ना. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, जीजी त्या बॅगेत काहीही नव्हतं. माझी त्या बॅगेत एक खूप महत्त्वाची वस्तू होती. ती गोष्ट सापडत नाही आहे गं जीजी, त्यामुळे प्लीज नीट आठव, ती गोष्ट कुठे ठेवली? मला काही करून ती गोष्ट हवी जीजी, नाहीतर राणी मला सोडणार नाही. मला मारून टाकेल ती राणी. त्यावर जीजीला धक्का बसतो. काय? राणी? राणीला कशी हवी ती गोष्ट? आणि मिहीर राणी कोण आहे हे तुला आठवलं आहे का?
तेव्हा आता मिहीर म्हणू लागतो, हो जीजी, ती राणी म्हणजे कोणी हे ऐकल्यानंतर तुला मोठा धक्का बसेल. ती राणी दुसरी तिसरी कोणी नसून मंजिरीचे. आता मात्र हे ऐकताच जीजीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. काय? मंजिरीच राणी? हे कसं शक्य आहे मिहीर? नाही नाही नाही, असं होऊ शकत नाही. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, जीजी मी खरं बोलतोय, मला सगळं आठवलंय. मंजिरीनेच मला मारलं होतं आणि हे सगळं त्या रायाला मिळून केलं आहे मंजिरीने. त्या रायाचं आणि मंजिरीचं आधीपासूनच प्रेम होतं आणि म्हणूनच त्या दोघांनी हा सगळा प्लॅन केला आणि मला मारलं, कारण त्यांना ती गोष्ट हवी होती जीजी. त्यामुळे जीजी नीट आठव, ती गोष्ट जिथे कुठे असेल ना तिथनं आपल्याला मिळवायची आणि लवकरात लवकर त्या राया मंजिरीला सोपवायची, नाहीतर ते मला सोडणार नाही. त्यामुळे जीजी चल आपण शोधूया ती गोष्ट कुठे लवकरात लवकर मिळेल. असे म्हणत मिहीर आणि जीजी दोघेही आता घरात ती वस्तू शोधू लागतात. त्याच वेळेस आता इकडे मंजिरीला आता मिहीरने एका अडगळीच्या खोलीत खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं. तिच्या तोंडालाही असा रुमाल बांधलेला असतो, करून तिला ओरडता येऊ नये, तिचा आवाज कुणाला जाऊ नये म्हणून सगळा बंदोबस्त मिहीर करून आता घरी आलेला असतो. मंजिरीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा मंजिरी आता आपले हातपाय हलवत आता सुटण्याचा प्रयत्न करत असते आणि मनाशीच म्हणू लागते, मिहीर मिहीर तू हे सगळं करून खूप मोठी चूक करतोय. माझा रायाला हे जर कळलं ना तो तुला सोडणार नाही. विठुराया, अरे तूच काहीतरी कर. हा मिहीर खरंच काय करून बसेल सांगता येणार नाही. प्लीज माझ्या रायाला सद्बुद्धी दे आणि त्याला काहीतरी मार्ग दाखव रे, असे आता मंजिरी विठुरायाकडे म्हणत असते. त्याच वेळेस आता इकडे राया मात्र गावात मिसफायर कुणाला दिसली का सगळ्या आजूबाजूच्या लोकांना विचारू लागतो. सगळीकडे मिसफायरची चौकशी करत असतो. मिसफायर कुठे गेली असेल याचं त्याला टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात आता डंकी धावतच येतो आणि मला लागतो, रायभाऊ रायभाऊ, अरे तू काय करतो इकडे? अरे तो मिहीर आत्ताच घरी गेलाय आणि त्या मिहीरचा अवतार काहीतरी भलताच होता, नक्की काहीतरी गडबड वाटते. त्यावर राय लागतो, डंक्या गडबड तर थोडी नाही, लईच मोठी गडबड आहे. मला त्या मिहीरकडे बघावंच लागेल. पण तो मिसफायरला कुठे घेऊन गेला, कुठे ठेवलं आहे, आधी आपल्याला हे शोधावं लागेल. त्यामुळे डंक्या तुम्ही कामाला लागा आणि मिसफायरचा शोध घ्या, मी जातो घरी, असे म्हणत राया आता इकडे जीजीच्या घरी निघालेले असतो. त्याच वेळेस आता हॉलमध्ये मिहीर आणि जीजी दोघेही आता ती वस्तू शोधत असतात. त्याच वेळेस नाना येतात. काय गं उमे, अगं हा काय पसारा करून ठेवलाय, काय शोधतेस एवढं? त्याच वेळेस आता लगेच जीजी मला लागते, हो मिहीरची ती गोष्ट नव्हती का काळ्या बॅगेत ठेवलेली, ती हवी आहे, ती शोधायची हो, आणि ती गोष्ट त्या राणीला हवी. तेव्हा लगेच नाना मला लागतात, राणी? कोण राणी? त्याच वेळेस आता जीजी नानांना सांगणार की मंजिरी राणी. तेच मिहीर आता जीजीला खुणावतो, नाना अहो हे बघा, आम्हाला ती गोष्ट सापडणं खूप गरजेचं आहे. त्याच वेळेस नाना मिहीरकडे बघतात. मिहीर, अरे कोणी मारलं तुला, काय झालं? त्यावर मिहीर मला लागतो, नाना ते महत्त्वाचं नाही आहे, आत्ता आम्हाला ती गोष्ट शोधणं खूप गरजेचं आहे. नाना तुम्हाला काय आठवतं आहे का, म्हणजे लग्नाच्या त्या दिवशी मला त्या लोकांनी इकडनं नेलं तेव्हा इथे एक काळी बॅग ठेवली होती, त्यात माझी एक वस्तू होती खूप महत्त्वाची. ती वस्तू मला पाहिजे हो जीजी, त्यामुळे प्लीज नाना जीजी प्लीज आठवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला काय आठवतं आहे का? त्यावर नाना म्हणू लागतात, काळी बॅग? कुठली वस्तू? नाही नाही नाही, मला तर काहीच आठवत नाही आहे. तेव्हा आता मिहीर म्हणू लागतो, जीजी नाना लवकरात लवकर ती गोष्ट शोधा, आपल्याला लवकरात लवकर ती रायाच्या हाती सोपवायची, नाहीतर तो मला सोडणार नाही, असे म्हणत आता सगळेजण ती वस्तू शोधू लागतात. त्याच वेळेस आता धावतच राया घरी येतो आणि आल्यासरशी आता मिहीरची कॉलर पकडतो आणि जोरजोरात त्याचं थोबाड फोडू लागतो. आता नानाजीजी रायाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. राय थांब, राय थांब, अरे काय करतोय तू? पण राया मात्र एक नाही दोन नाही सटासट या मिहीरचं थोबाड फोडत असतो. काय रे, एक नंबरचा भामटा नालायक माणूस आहे. मिसफायर कुठे? लवकरात लवकर सांग, आज तुझी सुट्टी नाही, आज तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत आता खाली पाडू पाडू रायाने आता या मिहीरला खूप कुत्र्यासारखं मारलेलं असतं. जीजी नाना रायाला ओढत असतात, राय थांब, त्याला मारू नको, का मारतोय राय त्याला एवढं? पण राया काही ऐकायला तयार नसतो. त्याच वेळेस आता मिहीर ओरडतच म्हणू लागतो, राया सोड, मला मारू नको, तुला जी गोष्ट हवी आहे ती लवकरच मी देणार आहे, तुला ती बॅग हवी आहे ना राया, मी देणार आहे. त्यावर राया मला लागतो, खोटारड्या, तुला हवी आहे का मला हवी आहे बॅग? बोल, खरं खरं सांग,
बोल असे म्हणत रायाने आता खूपच मारलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच जिजी मला लागते, अरे काय चालू आहे तुमचं? तुला हवी का मला हवी, कुणाला हवी ती गोष्ट? त्याच वेळेस मिहीर मला लागतो, जिजी या रायाला ती गोष्ट हवी, आपल्याला लवकरात लवकर ती गोष्ट शोधावी लागेल. हे बघ राया, मी तुला तुझी गोष्ट देतो, मला मारू नको रे, सोड मला, नको मारू. त्याच वेळेस आता राया मला लागतो, सोडणार नाही, जित्ता सोडणार नाही, आज तुझा खेळ समाप्त करणार. माझी मिसफायर कुठे लपवली? लवकरात लवकर खरं सांगा, नाहीतर तू मेलाच म्हणून समज. त्याच वेळेस आता लगेच जिजी म्हणू लागते, राय थांब, अरे काय करतोयस तू, वेळ लागलाय का तुला? तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, जिजी वेळ मला नाही, याला लागलाय. त्यावर लगेच मिहीर म्हणू लागते, ए राया गप्पा बाईस, तू एक गुंड हे विसरू नको, आणि तू काय मला शिकवणार आहे? आणि तू आणि ती मंजिरी खरे नवरा बायको आहेत हे मला कळलंय, मला सगळं काही आठवलंय. तुम्ही मला फसवलंय, माझ्याशी त्या मंजिरीचं खोटं लग्न लावलंय ना, हे सगळं मला कळलंय. त्यामुळे राया बास, आता मी ती गोष्ट तुला तुझी देऊन टाकणार आहे, मला मारू नको जिजी, लवकरात लवकर शोध. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, जिजी कुठली गोष्ट, मला तर याबद्दल काहीच माहिती नाही गं. त्यावर लगेच आता जिजी म्हणू लागते, बास राया, खोटं बोलू नको, आणि मुळात म्हणजे तू माझ्या मुलावरती हात उचलण्याची हिंमतच कशी केली रे? असे म्हणत आता जिजी सटकन रायाच्या कानाखाली ओढते. राया एक नाही दोन नाही गप्प असतो आणि जिजीला म्हणू लागतो, जिजी ऐक ना गं, असं नाही आहे, या नालायकावरती विश्वास ठेवू नको, याचं काय ऐकू नको जिजी. तेव्हा जिजी म्हणू लागते, बास, तो माझा पोटचा गोळा आहे, माझा मिहीर आहे तो, मी त्याच्यावरती विश्वास ठेवणार. पण राया, तू आणि मंजिरीने माझा विश्वासघात केलाय. तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागतो, हो जिजी, विचार, या रायाला विचार, मंजिरीच राणी हे याला माहिती होतं ना, मग याने का लपवलं तुमच्यापासनं? हे सगळं खोटं नाटक करत होता हा आणि ही मंजिरी. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, बोल राया, खरं खरं सांग, मंजिरी हीच राणी आहे हे तुला आधीच माहिती होतं ना, सांग लवकर बोल. त्याच वेळेस आता राया मनाशीच म्हणू लागतो, हा हरामखोर तर मला शब्दात अडकायला बघतोय, पण नाना जिजी तुम्हाला मी कसं समजावून सांगू, तुम्ही या सगळ्यात फसले जात आहेत. त्याच वेळेस आता लगेच जिजी म्हणू लागते, बोल सांग, खरं खरं सांग. त्याच वेळेस आता लगेच मिहीर हसतच मनाशीच म्हणू लागतो, राया, तुझं आणि मंजिरीचं सगळं बोलणं मी ऐकलं होतं, कारण मंजिरीच्या हातात जे मी स्मार्ट वॉच घातलं होतं ना, त्यामुळे मंजिरीशी तुझं काय बोलणं झालं हे सगळं काही मला कळालं. आता बघ तुला कसं जाळ्यात अडकवतो, आता तर नानांना धक्काच बसलेला असतो. त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते, बोल असे म्हणत जिजी सटासट आता रायाच्या कानाखाली ओढू लागते, अरे सांग ना, कोण आहे राणी? तेव्हा राया म्हणू लागतो, हो जिजी, मिसफायरच राणी, हे मला माहिती होतं. त्यावर लगेच आता जिजी आणखीन जोरजोरात मारू लागते, काय मंजिरीच राणी? अरे लाज नाही वाटली तुम्हाला असं वागताने? अरे आईचं प्रेम दिलं ना मी, अरे परके असून एवढं पोटच्या आईच्या माया दिली तुम्हाला, आणि तुम्ही माझा विश्वासघात केला, तुम्हाला लाज नाही वाटली माझा विश्वासघात करताने? असे म्हणत जिजी जोरजोरात रायाला मारू लागते. त्याच वेळेस राया लागतो, जिजी माझं ऐकून घे गं, या पोरावरती तुझा विश्वास ठेवू नको, हा मिहीर एक नंबरचा भामटा आहे, आणि मला मुळात म्हणजे ती वस्तू नको आहे गं, मला कशाला हवी असेल ती वस्तू, पण तू याला विचार, मिसफायर कुठे, याला विचार गं जिजी. त्याच वेळेस जिजी मला लागते, बास राया, माझा तुझ्यावरती आता अजिबात विश्वास राहिलेला नाही आहे, तुझ्यावरही नाही आणि त्या मंजिरीवरती नाही. तुम्हाला ती वस्तू हवी ना, ठीक आहे चालेल, आम्ही तुमची ती वस्तू देऊन टाकू, लगेच शोधणार आणि सापडवणार आणि तुझ्या हातात सोपवणार. तेव्हा राया लागतो, नको आहे गं जिजी. त्यावर मिहीर लागते, ए राया, हवी ना, मग घेऊन टाक, जिजी शोध, लवकरात लवकर ती वस्तू कुठे शोध बरं. त्याच वेळेस आता राया मनाशीच म्हणू लागतो, याला ही गोष्ट एवढी का हवी, नेमकं काय त्यात? त्यामुळे राया, आता तुला गप्पच बसावं लागेल, कारण ही गोष्टच याचं भांडं फोडणार आहे, आता बघूयाच. त्यावर लगेच राया लागतो, जिजी चालेल, मला माझी ती वस्तू हवी, तर असं असेल ना तर आपण ती वस्तू शोधूयाच. त्यावर जिजी मला लागते, तू नाही, आम्ही शोधणार आहोत ती वस्तू, तू इथेच थांबायचं, अजिबात कुठे हलायचं नाही. तेव्हा लगेच जिजी मला लागते, चल मिहीर, एकदाची या लोकांची ती वस्तू यांच्या तोंडावर फेकली ना की मला पुन्हा या लोकांची तोंडसुद्धा बघायची नाही, यांना मी इकडे कधी फिरकूसुद्धा देणार नाही. त्यावर लगेच राया लागतो, जिजी या मिहीरवरती विश्वास ठेवू नको गं, याच्यावर विश्वास ठेवून तू मोठी चूक करते. अरे मिहीर, आता तरी बोल ना, खरं खरंच सांग, अरे जन्मदाते आईबापांना फसवतोय, तुला लाज नाही वाटत मिहीर, बोल ना, अरे खरं बोल. त्याच वेळी जिजी मला लागते, राया त्याच्यापासून दूर राहायचं,
त्याच्याकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही. माझा मुलगा मिहीर येतो. चल मिहीर, आपण ती गोष्ट शोधूया. त्याच वेळेस आता नाना जीजी हॉलमध्ये ती गोष्ट शोधत असतात. तेव्हा लगेच आता मिहीर मात्र मनाशीच म्हणू लागतो, चला, या कारणाने माझी ती गोष्ट एकदा का मला मिळाली की मी इकडनं फरार होणार, इकडनं डायरेक्टली गायब होणार, कारण मला जे हवं होतं तेच होणार, असे म्हणत मिहीर मात्र खूपच खुश झालेला असतो. तेवढ्या जीजी येते आणि मला लागते, मिहीर, अरे पण नेमकं त्या बॅगेत असं काय होतं रे? त्यावर लगेच मिहीर मला लागतो, जीजी, अगं त्या बॅगेत ना अशी प्लेटसारखी वस्तू होती, म्हणजे ना अशी प्लेटसारखी अशी चपटी होती. हां, तीच प्लेट्स, ती प्लेट्स मला हवी ग जीजी, लवकरात लवकर शोध ना. त्यावर लगेच जीजी म्हणू लागते, प्लेटसारखी म्हणजे अशी चपटा विटेसारखी होती का? तेव्हा मिहीर म्हणू लागतो, हो जीजी, तीच. त्यावर जीजी म्हणू लागते, अशी भुरकट सोनेरी कलरची होती ना? त्यावर मिहीर म्हणू लागतो, हो जीजी, तीच तीच, त्याच प्लेट्स मला हव्यात. कुठेही सांग ना जीजी, लवकरात लवकर शोध ना. तेव्हा जीजी म्हणू लागते, त्या तर माझ्याकडेच आहे, मला माहिती आहे त्या प्लेट्स, पण त्या कशाला हवेत रायाला आणि मंजिरीला? त्याच वेळेस राया म्हणू लागतो, हो जीजी, मी तेच सांगतोय तुला, आम्हाला त्या प्लेट्स नको आहेत ग, आम्ही काय करणार आहोत त्याचं? तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, जीजी, त्या प्लेट्स कुठे लवकरात लवकर शोधायला हव्यात, कुठे लवकरात लवकर सांग. त्यावर लगेच आता जीजी म्हणू लागते, मिहीर, मी त्या प्लेट्स कधी बघितल्या होत्या तुला माहिती आहे? जेव्हा तू या घरातनं गायब झाला आणि मंजिरी रूममध्ये रडत होती. आता इथे पाठीमागचे क्षण दाखवले जातात. मंजिरी रूममध्ये मिहीरचा फोटो हातात घेऊन रडत असते. तिच्या समोरच ती काळी बॅग असते. जीजी आता मंजिरीजवळ येते, मंजिरीच्या गळ्यात पडून रडू लागते. मंजिरी, शांत हो, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते, असे म्हणत असताना जीजी आता पाणी आणण्यासाठी निघालेली असते. तेवढ्या तिचं लक्ष त्या काळ्या बॅगीकडे जातं. आता जीजी पटकन ती बॅग उचकून बघते, तर आता त्या बॅगेत एक असा लाल कपडा असतो. आता त्यात काहीतरी वस्तू गुंडाळलेली असते. आता जीजी पटकन तो लाल कपडा बाहेर काढते आणि तो उघडून बघते, तर त्यात 2 अशा प्लेट्स असतात. आता मात्र लगेच मिहीर म्हणू लागतो, हो जीजी, त्याच प्लेट्स कुठे मला हव्यात, लवकरात लवकर द्या. आता मात्र जीजीला जरा वेगळाच संशय येतो. जर राया मंजिरीला या वस्तू हव्या असतात तर या मिहीरने एवढं का काहूर केलं असेल? तर आता जीजी लगेच मिहीरला म्हणू लागते, मिहीर, मी त्या प्लेट्स देणार आहे, राया आणि मंजिरीला देणार आहे, पण त्याआधी मला मंजिरीच्या समोर हजर कर, मंजिरीला या रायाला घेऊन यायला सांग. तेव्हा राया म्हणू लागतो, जीजी, अगं मी खरं बोलतोय ग, मिसफायर कुठे मला नाही माहिती. तेव्हा जीजी म्हणू लागते, बास राया, किती खोटं बोलशील, खोटेपणाची हद्द असते, पुरे झालं. अरे किती फसवशील आम्हाला, तूही तसलाच आणि ती मंजिरी तसलीच, त्यामुळे थांबवा आता हे सगळं नाटक आणि त्या मंजिरीला घेऊन ये. तेव्हा रायम लागतो, जीजी मी खरं सांगायलोय ग, खरंच मिसफायर कुठे मला माहिती नाही, या हरामखोराने तिला लपवलंय. ए नालायका, लवकरात लवकर सांगा माझी मिसफायर कुठे? त्यावर लगेच आता मिहीर म्हणू लागते, मला माहिती नाही, जीजी आधी तू प्लेट्स दे, लवकरात लवकर सांग कुठे त्या. त्यावर जीजी म्हणू लागते, नाही मिहीर, जोपर्यंत मंजिरी माझ्यासमोर येत नाही तोपर्यंत त्या प्लेट्स मी देणार नाही, मंजिरी कुठे आधी तिला बोलाव. तेव्हा लगेच आता मिहीरचं डोकं मात्र सटकतं. काय करावं या म्हातारीचं? तो आपल्या डोक्याला हात लावतो आणि लागतो, जीजी मी तुझा मुलगा आहे की नाही, मग दे ना त्या प्लेट्स, दे ना मला. तेव्हा जीजी मला लागते, नाही सांगितलं ना मिहीर, जोपर्यंत मंजिरी येत नाही तोपर्यंत मी देणार नाही. आता मिहीरला खूपच राग येतो. तेव्हा मिहीर ओरडतच मला लागते, ए म्हातारे, तुला सांगितलेलं कळत नाही, माझ्या प्लेट्स मला हव्यात, असे म्हणत आता सटकन मिहीरने जोरदार दिशी जीजीच्या कानाखाली ओढलेली असते. आता मात्र जीजी नानाला धक्का बसतो. त्यावर लगेच आता राया मात्र धावतच मिहीरच्या तोंडावरती बुक्का मारणार. ते जीजी म्हणू लागते, थांब राया. आता राया मात्र थबकतो. राया खूपच भडकलेला असतो, कारण जीजीवरती हात उचललेला असतो ना या मिहीरने. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, थांब मिहीर, तुला त्या प्लेट्स कशासाठी हव्या आहेत नेमकं असं काय आहे त्यात? आणि बरं झालं मिहीर, तू माझ्या कानाखाली मारली ते. तू खरंच आमचा मिहीरच आहे ना, का दुसराच कोणीतरी? अरे आज तू माझ्या कानाखाली मारली, पण माझ्या डोळ्यावरची पट्टी उघडली गेली. खरंच मिहीर, आज तुझं खरं रूप कळलं आहे मला. आता मात्र राया जीजीकडे बघू लागतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता जीजी नानाला त्रास देऊन हा मिहीर इकडनं सटकलेला असतो. त्याच वेळेस आता रायम लागतो, जीजी काळजी करू नको, आपण लवकरात लवकर मिसफायरला शोधूया आणि या मिहीरचाही तपास लावूया, नेमकं याचं काय चालू आहे ते. तेव्हा जीजी म्हणू लागते, राया, अरे पण त्या प्लेट्समध्ये एवढं काय आहे, अशा कसल्या प्लेट्स आहे त्या? त्यावर लगेच आता रायम लागतो, जीजी
त्या प्लेट्स म्हणजे साध्यासुध्या नाही आहे, पैसे छापण्याचं मशीनच आहे ते. आणि त्याच प्लेट्स या मिहीरला हव्या आहेत. म्हणून तर त्याने मागच्या वेळेसही खूप मोठं कांड केलं होतं आणि आत्ताही त्याला तेच करायचं आहे. म्हणून आपल्याला लवकरात लवकर मिसफायरचा शोध घ्यावाच लागेल. तर इकडे भडकलेला मिहीर आता मंजिरीकडे आलेला असतो. तेव्हा तो मंजिरीला म्हणू लागतो, संपणार, आता सगळं काही संपणार, कारण मला माझ्या प्लेट्स मिळाल्या आहेत. तेव्हा मंजिरी हसतच म्हणू लागते, मिहीर फसला गेलाय तू. तुझ्याकडे ज्या प्लेट्स आहेत ना त्या खोट्या आहेत. त्याचा तुला कसलाही फायदा होणार नाही, कारण खऱ्या प्लेट्स कुठे मला माहिती आहे आणि त्या मी स्वतः लपवल्या आहे. तू जरी मला संपवण्याचा प्रयत्न केला ना मिहीर, तरीही तुझं स्वप्न पूर्ण होणार नाही, कारण खऱ्या प्लेट्स मी स्वतः लपवल्यात. आता मात्र या मिहीरला खूपच राग येतो. तर आता मात्र राया, नाना, जीजी हे सगळेजण मंजिरीला या मिहीरच्या तावडीतनं कसे सोडवणार, पुढे काय काय धमाकेदार ट्विस्ट बघायला मिळणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.